नमस्कार पालकांनो. 12-13 वर्षांचं वय अन भावनांचा कल्लोळ. 12 ते 13 वर्षांचं वय मन भावनांच्या हिंदोळ्यावर झुलत असतं. वादळासारखं भिरभिरत असतं. मुलं जेव्हा त्यांच्या भावना प्रकट करतात ना, तेव्हा त्या भावनांची तीव्रता पाहून त्यांच्या आजूबाजूची मोठी माणसं देखील अक्षरशः चकित होतात. त्यांच्या मेंदूत प्रचंड हार्मोनल आणि न्यूमरोलॉजिकल बदल होत असतात. त्यांच्या मनावरचं सामाजिक दडपण देखील खूप तीव्रतेने वाढत असतं आणि स्वतःची ओळख शोधण्याचा प्रयत्न या वयामध्ये मुलांच्या बाबतीत अतिशय वेगाने सुरू होत असतो. आपल्याला त्यांचं हे वागणं ओव्हर रिॲक्टिव्ह असं वाटत असतं. त्यांचे मूड्स, त्यांचं गप्पच होऊन जाणं हे देखील विचित्र वाटतं. पण त्यांचा डेव्हलप होणारा मेंदू भावनांनी इतका ओव्हरवेल्म झालेला असतो, इतका व्याकुळ झालेला असतो की ते आपल्या भावनांना नियंत्रित करू शकत नाही. तुम्हाला वाटतं ते नाटकं करतात, पण ते खरं नाही. खरं म्हणजे ते असं नाही करत. या वयातली मुलं त्यांच्या भावनिक विकासातील अतिशय गुंतागुंतीच्या अवस्थेतून जात असतात, हे आपण समजून घ्यायला हवे. या वयामध्ये त्यांच्या मनातल्या भावनांना अनेक पदर असतात. भावना खूप मोठ्या प्रमाणामध्ये असतात आणि खूप गोंधळात टाकणाऱ्याही असतात. मनात भावना आल्या की ते त्यावर लगेच प्रतिक्रिया देतात. आपल्या मनात आलेल्या भावनांचा अर्थ लावणं, त्यांना सांभाळणं, तसंच त्या पायऱ्या जणू काही ते गाळूनच टाकतात. कारण त्यांचा मेंदू ना अतिशय वेगाने काम करत असतो. एका क्षणी ते खूप मॅच्युअर्डली वागतात, तर दुसऱ्याच क्षणी ते तीव्रतेने रिॲक्ट होतात. त्यांच्या वागण्यातलं सातत्य नसणं हे काही मुद्दाम केलेलं नसतं, तर ही डेव्हलपमेंटची प्रक्रिया सुरू असण्याचा परिणाम होतो. शाळेत, कुटुंबात, समाजात मुलांची जेव्हा इतरांशी तुलना केली जाते, तेव्हा ती मुलांसाठी खूप जास्त त्रास देणारी असते. या वयातील मुलं आपल्या दिसण्याबाबत, आपल्या वस्तूंबाबत, लोकप्रिय असण्याबाबत आणि त्यांच्या पियर ग्रुपमध्ये त्यांना कसं जज केलं जातं याबाबतही खूप विचार करतात, अति काळजी करतात. काही मुलं तर मित्रमैत्रिणीसारखे बदलतात. आपापसातल्या गैरसमजाने ही मुलं जणू काही आता सगळं संपलंच आहे अशा प्रकारच्या भावना देखील मनामध्ये आणून व्याकुळ होऊ शकतात. त्यांच्यामधल्या स्व-अस्तित्वाचा शोध घेण्याने ही मुलं कोणाच्याही बाबतीत भावनिकदृष्ट्या सहज वल्नरेबल असतात किंवा सहज बळी पडतात. मुलं जेव्हा त्यांना दूर ठेवलं जातं किंवा त्यांच्यावर टीका केली जाते, त्यावेळेला तर ते इमोशनली वल्नरेबल पटकन होतात. तसंच तुम्हाला जर खरंच तुमच्या 12-13 वर्षाच्या मुलांना सपोर्ट करायचा असेल, तर त्यांच्या मनातल्या भावनांना किंमत द्या, समजून घ्या, त्यांचा दृष्टिकोन जाणून घ्या, त्यांना प्रोत्साहन द्या आणि त्यांना सुरक्षित वाटेल असा प्रामाणिक संवाद जरूर करा. या वयामधल्या मुलांमध्ये शारीरिक आणि भावनिक संवेदना खूप तीव्र असतात. शरीर आणि मेंदू जणू काही एकमेकांशी मोठमोठ्याने बोलू लागतात. खूप मुलं भावनिक होतात तेव्हा त्यांच्या शरीरातही बदल होत असतात. म्हणजे छाती धडधड व्हायला लागतं, श्वासोच्छवासाची गती वाढायला लागते, काही मुलं तर अक्षरशः कापायला लागतात. यामुळे मुलांचा प्रतिसाद जो असतो तो अतिशय तणावपूर्ण असतो. म्हणून आपल्या भावना ओळखता येणं, त्यांना नाव देता येणं, ही भावनिक साक्षरता मुलांमध्ये यावी यासाठी आपल्याला पालक या नात्याने त्यांना मदत करायला हवी. म्हणजे नेमकं काय, तर सेल्फ अवेअरनेसची काही कौशल्य आहेत ती त्यांना शिकवायला हवी. एकीकडे मुलांमध्ये स्वावलंबी बनण्याची इच्छा असते, पण भावनिकदृष्ट्या मात्र ती तुमच्यावरच अवलंबून असतात. त्यामुळे त्यांचं वागणं आणि त्यांच्या भावना हे वेगळं वेगळं असल्यामुळे तुमच्यात आणि त्यांच्यात संघर्ष होतात. या मुलांमध्ये चांगलं वागणं, व्यक्तिगत मूल्य, न्याय हे सारं वाढत जातं, मजबूत होत जातं. मुलं पॅशनेट होतात, कधीकधी स्फोटक प्रतिक्रियाही देतात. या वयातल्या मुलांशी वागण्याची गुरुकिल्ली म्हणजे काय, तर आपण त्यांना बाउंड्रीज सेट करून दिल्या पाहिजेत, काही मर्यादा आखल्या पाहिजेत आणि अत्यंत हळूवारपणाने मार्गदर्शन करायला हवं. 12 ते 13 वर्षातली ही मुलं आपल्या भावना दडवून ठेवत असल्या तरी या भावना कशा सांभाळाव्या याचं मार्गदर्शन त्यांना तुमच्याकडनं हवं असतं. तुम्ही त्यांच्या भावनांना प्रतिसाद देताना आपला टोन कसा आहे, आपल्या बोलण्याचा पेस कसा आहे, आपला प्रेझेन्स असणं कसं आहे, हे सगळं ते तुमच्याकडनं पाहत असतात आणि शिकत असतात. तुम्ही जर शांत आणि स्थिर राहून मुलांना मदत केली तर मुलं देखील आपल्या भावना व्यक्त करण्यासाठी सहजपणे तुमच्याकडे येऊ शकतात. तुम्हाला एक लक्षात घ्यायला पाहिजे की मुलांच्या मेंदूचं वायरिंग तुम्ही या पद्धतीने करू शकता. आपण जर आपल्या मुलासाठी आधार बनू शकलो तर या मुलांना आपल्या भावना ओळखता येतील,
त्यांना नाव देता येईल आणि व्यक्तही करता येतील. धन्यवाद.